लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मनमाडला समस्त भीमसैनिकांच्या वतीने मनुस्मृतीचे दहन। बातमी मनमाड येथून। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड येथे सालाबादप्रमाणे 25 डिसेंबर 2025 रोजी गुरुवारी 2:50 सुमारास विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मनुस्मृतीचे समस्त शहर भीमसैनिक यांच्या वतीने दहन करण्यात आले। 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती धर्मग्रंथ दहनाची सुरुवात केली। त्याचप्रमाणे सालाबादप्रमाणे नांदगाव तालुक्यातील मनमाड येथे याही वर्षी गुरुवारी 25 डिसेंबर 2025 रोजी 2:50 सुमारास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समस्त भीमसैनिकांच्या वतीने मनुस्मृतीचे दहन करण्यात आले। मनुस्मृती जाळण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यातील जातीव्यवस्था, अस्पृश्यता, लिंगभेद आणि स्त्रिया व शूद्र यांच्याबद्दलचे अन्यायकारक कायदे ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानिक मूल्यांच्या विरोधात मांडले आणि 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे या ग्रंथाचे जाहीरपणे दहन केले, जेणेकरून सामाजिक समानतेचा संदेश दिला जाईल। जाती व्यवस्थेचे समर्थन। मनुस्मृतीमध्ये जातीवर आधारित भेदभाव आणि उच्च निश्चितीची संकल्पना होती, ज्यामुळे समाजात विषमता पसरत होती। या ग्रंथात अस्पृश्यतेचे समर्थन करणारे नियम होते, ज्यामुळे समाजातील एका मोठ्या वर्गावर अन्याय होत होता। स्त्री पुरुष असमानता, स्त्रियांच्या हक्कांचे अवमूल्यन करणारे आणि त्यांना दुय्यम स्थान देणारे अनेक श्लोक त्यात होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीला सामाजिक अन्याय आणि विषमतेचे प्रतीक मानले, जे आधुनिक लोकशाही आणि समानतेच्या तत्वाच्या विरुद्ध होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये महाड येथे मनुस्मृती दहन दिन साजरा केला आणि त्या दिवशी मनुस्मृतीच्या प्रती जाळल्या, ज्याचा उद्देश या अन्यायकारक ग्रंथाच्या विरोधात आवाज उठवणे हा होता। दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी गुरुवारी म्हणून मनुस्मृतीचे दहन प्रसंगी प्रवीण डी पगारे, प्रदीप साळवे, वैशालीताई पगारे, विलास सोनवणे, राहुल सोनवणे, सूरज वेल्ललू, किरण बलखंडे, बापू जगताप, अनिकेत गायकवाड, अनिकेत ओहळ, वैभव धीवर, विपशी साळवे, श्याम वाघ, राम शेजवळ, विकास लहिरे, साहिल जाधव आणि आंबेडकरी अनुयायी, संविधानप्रेमी, भीमसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। सर्व महिलांच्या दृष्टिकोनातून, सर्व बहुजनांच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। कारण महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची नीव रोवण्या अगोदर मनुस्मृती जाळली। आपल्या एवढा काय खास नाही ही रायगडाच्या पायथ्याशी। कारण आजचा दिवस असा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं होतं की ज्यावेळेस मी भारताचा कायदा लिहिणार आहे, तर त्या अगोदर कायदा होता का, कायदा नव्हता का? तर सर्वात मोठा प्रश्न असा आहे की भारतीय घटनेचा पायार होताना बाबासाहेबांनी बघितलं की भारतामध्ये जे प्रस्थापित लोक आहे त्यांनी मनुस्मृती कायम केलेली होती। त्या मनुस्मृती कायम करताना आपल्या सर्वांना मनुस्मृतीचा कायदा लागू होता व या मनुस्मृतीचा कायदा मोडीत काढण्यासाठी व भारतीय संविधानाची नीव रोवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही मनुस्मृती जाळण्याचं ठरवलं। तर हे जाळायचं का, हा कायदा जाळायचं का? कारण या मनुस्मृतीमध्ये होतं की ढोर पशु नरनारी यह ताडण के अधिकारी, म्हणजे ढोर गोर गवार पशु नरनारी म्हणजे यांच्यावर अन्याय करा, यांना जनावरांसारखं वागवा आणि हे त्याच लायकीचे आहे। त्याचप्रमाणे या मनुस्मृतीने दलितांना, ओबीसींना व ज्या गोरगरीब जाती आहेत यांना सर्वांना शिक्षणापासून अलिप्त ठेवलेलं होतं, त्यांना सामाजिक जीवनापासून अलिप्त ठेवलेलं होतं। त्यातल्या त्या सर्व महिला असो, ब्राह्मणाची असो, दलितांची असो व कोणतीही महिला असो, ही त्या मनुस्मृतीने शूद्रच मानलेली होती। म्हणून असा हा जो कायदा होता याच्यामध्ये समुद्रगमन करायचं नाही, कारण समुद्राची
रायगडाच्या पलीकडे जायचं नाही. तुम्हाला गावामध्ये येताना तुम्हाला गळ्यामध्ये मडकं घालून व पाठीमागं झाडू घालून यायचं, कारण तुमचं ऊन तुमच्यावरच पडलं पाहिजे. 12 वाजेलाच तुम्ही गावात यायचं. तुमची खुमकी तुमच्या मडक्यात टाकायची, तुमचे पायाचे ठसे तुमच्या झाडूनी उठले जाईल, असे काही नियम होते. व हे नियम इतके अतिशय क्षुद्र प्रकारचे जे नियम होते ते का होते? तुम्ही आम्हाला हिंदू समानच स्वीकारलं पाहिजे होतं, परंतु हिंदू म्हणून घेतात पण हिंदू सारखं वागवत नाही. ही सर्वात मोठी या धर्माची, या स्मृतीची गलिच्छ बाब होती. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की ही गलिच्छ स्मृती आहे, गलिच्छ कायदा आहे, तो अगोदर जाळला पाहिजे, याची रांगोळी केली पाहिजे, याला संपुष्टात आणलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की मी या रायगडाच्या पायथ्याशी का येऊन मनुस्मृती जाळत आहे, कारण बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं की छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्या मनुस्मृतीने दान दिला, छत्रपती संभाजी महाराज यांना ज्या मनुस्मृतीने दान दिला, त्याची या रायगडाच्या पायथ्याशी मी रांगोळी करेल आणि मगच भारतीय संविधानाची नीव ठेवेल. बाबासाहेबांनी ते खरोखर सत्यात उतरवलं व मनुस्मृती ही ब्राह्मणाच्याच हातून जाळून घेतली. बाबासाहेबांनी स्वतःच्या हाताने बाबासाहेबांनी पठण केलं, पण एक एक पान त्या मनुस्मृतीचं या ब्राह्मणांनी जाळलं. म्हणून आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. ही मनुस्मृती जाळली, पण आज पुन्हा पेशवाईची चाहूल होत आहे. ब्राह्मण हे पुन्हा पेशवाई जिवंत करू पाहत आहे. या पेशवाईमध्ये महिलांना समान अधिकार नाही, या पेशवाईमध्ये दलितांना समान अधिकार नाही, या पेशवाईमध्ये हिंदूंना समान अधिकार नाही. म्हणून ही पेशवाई जाळली पाहिजे व ही आम्ही वारंवार जाळू. एवढे बोलून या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.